पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी 5 मे ते 5 ऑगस्ट अशा एकूण 93 दिवसांचा एक सर्वे करण्यात आला आणि या सर्वेमधून आता माहिती समोर आलेली आहे की सर्वात जास्त ट्रॅफिक हे पुण्यातील सिंहगड रोडवर असतं आणि यासोबतच पुणे शहरातील विविध भागांमध्ये आणखी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारची वाहतूक कोंडी शहरामध्ये पाहायला मिळते। मी आता पुण्यातील नवी पेठ परिसरामध्ये आहे आणि आता साधारण दुपारचे 4 वाजलेले आहेत तर 4 वाजता सुद्धा अशाच प्रकारची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। हा जो सर्वे होता तर हा 93 दिवसांचा सर्वे करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 155 किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे। वाहतुकीचा वेग का मंदावला याबाबतची माहिती सुद्धा या संपूर्ण सर्वेमध्ये घेण्यात आलेली आहे। वाहनांचा सरासरी वेग 28.6 किलोमीटर एका तासाचा असा होता, तो ऑगस्ट महिन्यामध्ये 22% घटून आता 21 किलोमीटर एक तास असा झालेला आहे। त्यासोबतच नवले पूल असेल, वडगाव पूल असेल, या भागामध्ये हे जे रस्ते आहेत तर या रस्त्यांवरची जी वाहतूक आहे तर ही वाहतुकीचा वेग तब्बल 53% मंदावलेला आहे। म्हणजे आतापर्यंत जी टक्केवारी होती त्यामध्ये आणखी सगळ्यात जास्त खरं तर हा वेग मंदावला असं म्हणता येईल। आणि हा सगळा जो अहवाल आहे तर तो संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत शहरात ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी होते किंवा वाहतूक विस्कळीत होते, धीमी होते अशा रस्त्यांवरचा आहे। आणि यामुळेच आता नवले पूल ते वडगाव पूल या पट्ट्यात तातडीने स्वतंत्र तांत्रिक पाहणी करून सुधारणा करण्याच्या उपाययोजना सुद्धा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात मनोज पाटील आहेत तर त्यांच्याकडून या सगळ्याबाबत वेस्ट रिजनचे ॲडिशनल कमिशनर आहेत तर त्यांनी या सगळ्या संदर्भातला अभ्यास केलेला आहे आणि यावर आता काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात किंवा हा सर्वे नेमका काय होता, कशा पद्धतीचा सर्वे होता आणि त्यानंतर आता ज्या उपाययोजना काय केल्या जाणार आहेत आपण ते त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। मी अगदी बरोबर आहे। नवले पुलाचे इथं जे कंजेशन होते त्या कंजेशनचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू जो आहे तो मुठा नदीवरच्या पुलाच्या संदर्भात आहे। आपल्याला कल्पना असेल NHI कडून त्या ठिकाणी 2 पॅरलल पुलाचं काम सुरू आहे आणि त्यातील मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारं पुलाचं काम ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, परंतु साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्या पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। आमच्या इन्फॉर्मेशनप्रमाणे साधारण 15 ऑगस्टला त्या ठिकाणचं रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि त्याचे एकदा ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कंजेशन होते ते ड्रॅमॅटिकली कमी होताना आपल्याला दिसणार आहे। तर नवले पुलाच्या कंजेशनचं मेन कारण हे मुठा नदीच्या या ठिकाणी असणारा जो पुलाचं आहे आणि पुलाची कंडिशन आहे त्याच्यामुळे हे कंजेशन झालेलं आहे। याच्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर चांगली सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। सिंहगड रस्त्यावरचा सुद्धा हाच विषय आहे, म्हणजे अहवालामध्ये सुद्धा ते आहे। अगदी बरोबर आहे। म्हणजे या एखाद्या ठिकाणी कंजेशन जर होत असेल तर त्याचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या रस्त्यांवरती येतो। म्हणजे शिवण्याचं ब्रिज असेल त्या शिवण्याच्या ब्रिजवरती सुद्धा आता काही दिवस पावसामुळे बंद ठेवावा लागला होता आणि मुठा नदीचा हा दुसरा पूल, याच्यामुळं जो ट्रॅफिकचा पॅटर्न आहे सिंहगड रोडवरून जाण्याचा त्याच्यामध्ये खूप बदल झाला। बरेचसे लोक जे पूर्वी या पुलावरनं वारज्याकडे जाऊन कोथरूडला जात होते हे सर्व लोक आता पुढे राजाराम ब्रिजवरती येतात आणि मग तिथून DP रस्त्याने कोथरूड किंवा वारजे किंवा जो पौड रोडचा भाग आहे त्या ठिकाणी जाताना प्रमाण वाहतुकीचं वाढल्यामुळे होतं आहे। याबरोबरच थोडे ट्रॅफिक मिसमॅनेजमेंट होतं आहे काय या संदर्भात सुद्धा आम्ही शहानिशा करतो आहे। थोडी मॅनपॉवरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि रिपोर्टिंग टाईम, कारण असं दिसून आलं की कंजेशन्सला सुरुवात साधारण 7:30 पासून किंवा 7, 7:15 पासून होताना दिसतंय आणि पोलिसांचं रिपोर्टिंग टाईम त्याच्या उशिरा होतं, तर याच्यामध्ये सुधारणा केली जाते। अगदी बरोबर आहे। वाहतुकीची समस्या पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये फक्त 11% लोक हे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात, 89% लोकांचा भर हा खाजगी वाहनांवरती आहे आणि आपण बघतोय की गेल्या फक्त 6 वर्षामध्ये पुण्यामध्ये 26 लाख नव्यानं वाहनांची भर पडलेली आहे। रस्त्याचं क्षेत्र तेवढंच आहे आणि त्याच्यावरती हा अतिरिक्त असणाऱ्या लोडमुळं वाहतूक समस्या थोडी गंभीर होताना दिसते। तरीसुद्धा यातील एक आशेचं किरण असं आहे की मागच्या वर्षी पुणे 4थ्या नंबरला होतं, यावर्षी ते 5व्या नंबरला जात आहे आणि डिटेरिएशन तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती नाही दिसून येत। या व्यतिरिक्त शासनाकडून आता खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस नव्यानं प्रस्तावित होताना आणि होताना दिसतील। अनेक पूल आता यावर्षी
काही महिन्यामध्ये सुरू होऊन त्या ठिकाणी ते वाहतुकीला उपलब्ध होणार आहे. याबरोबरच HCM असेल, इनर रिंग रोड असेल, टनेल्सचं नेटवर्क असेल, या खूप चांगल्या नवीन बदल आपल्याला दिसतील. यापेक्षा आणखीन महत्त्वाचं म्हणजे जो आउटर रिंग रोड आहे, या आउटर रिंग रोडचं काम खूप वेगानं सुरू आहे. विशेषतः आपण जो म्हणला नवले ब्रिज आणि तो परिसर, तर खेड शिवापूरपासून उर्से टोल नाक्यापर्यंत हा रस्ता खूप वेगानं सुरू आहे. मला वाटते पुढच्या काही वर्षात आपल्याला इथे या ठिकाणी इमिजिएट रिलीफ मिळताना दिसून येणार आहे. ज्यावेळेला या पॅचचं काम जे खूप प्रगतीपथावरती आहे, त्याचा स्पीड खूप चांगला आहे. तर त्याच्यामुळं जो कात्रज देहू रोड बायपास रोडवरती येणारा जो अतिरिक्त ताण आहे आणि विशेषतः हेवी व्हेकलचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसून येईल. आपल्याला माहिती आहे पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याचं एक कारण आहे, रस्त्यावर पडलेले खड्डे आहेत आणि त्यासोबतच पावसामुळे बऱ्याचदा वाहनं बंद पडतात. अशी बरीच वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे ही वाहतूक मंदावलेली आहे. त्यामुळे आता ह्या जो 3 महिन्यांचा अभ्यास आहे, तर या अभ्यासानंतर नेमका आता काय मार्ग काढणार आहेत आणि त्यानंतर आता तरी वाहतूक ही सुरळीत होणार का किंवा वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार का, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.